दादा, ज्यावेळी लोकांकडे पैसा असतो त्यावेळी लोकांना देवाधर्माची आठवण येत नाही. पण ज्यावेळी लोक कर्जबाजारी होतात किंवा त्यांची कामे अडकतात त्यावेळी लोकांना देवाची आठवण येते, असं का? बघा कसं आहे, ज्या वेळेला लोकांकडे पैसा येतो त्यावेळेला ते त्यांना थोडक्यात पंख फुटल्यासारखं होते. म्हणजे पहिली गोष्ट तर गर्व आणि मीपणा वाढतो. दुसरी गोष्ट आहे की त्यांचे मित्र परिवार वाढतात आणि मित्र परिवार वाढल्यानंतर वाईट संगत गुणांना ते चालवतात. वाईट संगत गुण तर सगळ्यात घाण कुठले असेल तर ते परस्त्रीच्या नादाला लागतात पैशाच्या मस्तीनं, आणि तिथून त्यांच्या वाईट काळाची सुरुवात होते. म्हणून माणसानं ज्या वेळेला पैसा येईल आपल्याकडे त्यावेळेला त्यानं भगवंताची सेवा वाढवावी आणि त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या त्याच्या हिशोबाने त्यानं दान धर्म करावा. म्हणजे परत कर्जबाजारी व्हायची पण वेळ येणार नाही. आणि दुसरी गोष्ट की मेडिकल पण त्याचं म्हणजे शारीरिक त्रास देखील त्या माणसाला चालू होऊ शकतोय. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला अशा पद्धतीचं वर्तणूक त्यांच्याकडनं व्हायला लागलं. ओम साई.